मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचं दुसरं प्रकरण इतिहासाचं युरोप आणि भारत या प्रकरणावरती आज आपण चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणावर चर्चा केलेली आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेलच। आणि त्याचबरोबर या प्रकरणावर आधारित नोट्स, या प्रकरणावरील स्वाध्यायाची प्रश्नांची उत्तरे आणि ऑनलाईन टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या प्रकरणावर आधारित ऑनलाईन टेस्ट देऊ शकता आणि या प्रकरणावर आधारित काही नोट्ससुद्धा पाहू शकता। ओके, तर पुढे जाऊयात। आता पुढे जाण्याच्या अगोदर एकच विनंती आहे, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची लिंक जी आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचणार आहे। कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये अपलोड करत असतो। ओके, तर वळूयात या दुसऱ्या प्रकरणाकडे, ज्याचं नाव आहे युरोप आणि भारत। ओके, बघा आता या ठिकाणी आपण जर या प्रकरणाचा विचार केला तर या ठिकाणी काय बघा, पहिला जो पॅरेग्राफ तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, यात काय दिले आपल्याला की आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते। त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो। म्हणजे आधुनिक कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये युरोपमध्ये सुद्धा अनेक वैचारिक क्रांती घडून येत होती, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडून येत होत्या आणि त्याचा परिणाम आपल्या देशावरती सुद्धा होत होता। कारण युरोपियन जे काही देश आहेत त्यांचं राज्य आपल्या देशांवरती होतं, युरोपियन देश जे आहे त्यांचा व्यापार आपल्या देशाशी संबंधित होता। त्यामुळे आता यामध्ये प्रबोधन युग जे आहे ते प्रबोधन युग म्हणजे काय या ठिकाणी दिसेल तुम्हाला, हा पॅरेग्राफ बघा, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, की युरोपियन इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या काळाला किंवा या घटनेला प्रबोधन युग असं म्हणतात। बघा मित्रांनो, या युरोपच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 13वे आणि 16वे शतक या दरम्यानचा जो कालखंड आहे तो प्रबोधन युग म्हणून म्हटलं गेलं। कारण या कालखंडामध्ये प्रबोधन झालं, धर्मसुधारणा चळवळी झाल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक शोध, विविध ठिकाणचे शोध लागले, नवनवीन खंडांचे शोध लागले, नवीन देशांचे शोध लागले आणि याच कारणामुळे, या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया रचला गेला, आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या काळाला प्रबोधनाचे युग, प्रबोधन युग असे म्हटले जाते। आता या प्रबोधन युगाचा जर आपण विचार केला तर या प्रबोधन युगामध्ये बघा, हा पुढचा पॅरेग्राफ आता आपण या ठिकाणी बघूयात की प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले। म्हणजे कला आहे, स्थापत्य आहे, तत्त्वज्ञान आहे, या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला। नव्याने काही संकल्पना या घटनांशी या ज्या काही गोष्टी आहेत, हे जी क्षेत्र आहेत यामध्ये नवीन संकल्पनांचा उदय झाला, म्हणून पुनरुज्जीवन झालेलं आहे, रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन झाले असं आपण म्हणू शकतो। यातून सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली। या अगोदर कर्मकांड होता, या अगोदर अंधश्रद्धा होती, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मानवतेला, जो भेदभाव होता तो बंद होऊन मानवतेला चालना मिळाली आणि माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, पॉझिटिव्ह दृष्टिकोन झाला। धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू आहे असं समजून घेतलं गेलं लोकांनी, केंद्रबिंदू ठरला। माणूस जो आहे तो धर्माच्या ऐवजी माणूस हा केंद्रबिंदू, या अगोदर धर्म हा केंद्रबिंदू होता समाजाचा, पण आता माणूस हा केंद्रबिंदू असणार आहे। ओके, आता यामध्ये लिओनार्दो द विंची यांचं जे कार्य आहे किंवा यांचे विचारसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। बघा, हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते। अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होते लिओनार्दो द विंची। शिल्पकला आहे, स्थापत्यकला आहे, गणित आहे, अभियांत्रिकी आहे, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते, परंतु ते चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरले। मोनालिसा आणि द लास्ट सफर या त्यांच्या कलाकृती आजही अजरामर आहे। तुम्ही इंटरनेटवरती जा आणि मोनालिसा
तुम्ही टाईप करा, तुम्हाला मोनालिसाचं चित्र यांनी काढलेलं आहे. आणि द लास्ट सफर ही 2 चित्र जी आहेत ती अजूनही अजरामर आहे. अजूनही ती चित्र आपल्याला पाहायला मिळतात त्यांची. ओके, आता यामध्ये बघा पुढचा मुद्दा जर आपण पाहिला तर प्रबोधन, बघा एकच मिनटा, तर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कला ज्या आहेत त्या कलांच्या क्षेत्रात प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना, कला आणि साहित्य जे आहे त्या सगळ्यांमधून मानवी भावभावना, संवेदनाचे आणि त्याचबरोबर संवेदनाचे चित्रण होऊ लागले. म्हणजे ज्या कला ज्या आहेत, चित्रकला असेल, साहित्य असेल, यामध्ये काय येऊ लागलं, मानवाच्या भावभावना आणि त्यांचे संवेदना जे आहेत यांचं चित्रण होऊ लागलं. कलामधून आणि साहित्यामधून सुद्धा त्यांचे त्या संदर्भात लिखाण होऊ लागलं. त्यासारखे चित्र काढले जाऊ लागले. लोकांना समजले की अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण झाले. म्हणजे एक ठराविक भाषेमधून नाही तर वेगवेगळ्या बोलीभाषांमधून साहित्याची निर्मिती होत गेली पुढे. आणि 1450 हा साल खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छापाई यंत्राचा शोध लावला. कसला? छापाई यंत्राचा. हा शोध जगाच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा आहे, साहित्य क्षेत्रातला इम्पॉर्टंट शोध आहे. कारण या छापाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. कारण या अगोदर छापाई यंत्राचा शोध लागला नसल्यामुळं पुस्तकं छापण्याचं जे काम आहे त्याचा वेग खूप कासवाच्या गतीने होता. पण छापाई यंत्राचा शोध लागल्यामुळे तो सशाच्या गतीने गेला होता. ओके, आता धर्मसुधारणा चळवळ या मुद्द्याच्या दृष्टीने आपण विचार करूयात. बघा, धर्मसुधारणा चळवळ म्हणजे नेमकं काय? बघा, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवरती हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ उभी झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्त्वज्ञांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे अगोदर जर तुम्ही पाहिलं की रोमन कॅथलिक चर्च जे आहेत यांच्या ज्या काही जुन्या धार्मिक संकल्पना होत्या ज्यामध्ये माणसाला स्थान नव्हतं, माणुसकीला स्थान नव्हतं, आणि जो कर्मकांड होता, धर्मगुरूंचं कर्मकांड होतं, धर्मगुरू सांगन तेच वागायचं, त्याचप्रमाणे वागायचं, तसंच करायचं, त्यांचा जो स्तोम होता, ते जे स्तोम माजवत होते तो सगळा बंद झाला. आणि धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते हे सगळे लोक, धर्मगुरू जे आहेत. आणि या विरोधात म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधात, धर्मगुरूंच्या विरोधात ज्या चुकीच्या गोष्टी चर्चच्या माध्यमातून, धर्मगुरूंच्या माध्यमातून होत होत्या, या सगळ्यांच्या विरोधामध्ये युरोपात एक चळवळ सुरू झाली. तिलाच धर्मसुधारणा चळवळ म्हणतात. म्हणजे धर्मामध्ये सुधारणा घडून आल्या पाहिजेत आजच्या तारखेला, तिला धर्मसुधारणा चळवळ. आणि या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्त्वज्ञांना महत्त्व प्राप्त झाले. आता भौगोलिक शोध सगळ्यात जबरदस्त आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. भौगोलिक शोध बघा, या ठिकाणी 1453 ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टंटिनोपल म्हणजे इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचा मार्ग जो होता, यांना जोडणारे जे खुष्कीचे मार्ग होते ते व्यापारी मार्ग जे आहेत हे तुर्कांनी बंद केल्यामुळे युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातून भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. बघा, 1453 ही घटना जगाच्या इतिहासात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण या घटनेमध्ये काय, पूर्वी जो व्यापार व्हायचा, युरोपियन खंड जे आहेत, आशिया म्हणजे आशिया आफ्रिका खंड जे आहेत, आशिया खंड आहे, आफ्रिका आहे, म्हणजे भारत देश आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, या देशांशी एक व्यापार चालवायचा युरोपियन राष्ट्रांचा. आणि हे सगळे कुठल्या मार्गाने यायचे? सगळे रस्ते मार्गाने यायचे, खुष्कीच्या मार्गाने यायचे. आणि तो मार्ग कुठून जात होता? कॉन्स्टंटिनोपलमधून जात होता. पण तुर्कांनी हे जिंकून घेतलं आणि त्यांनी म्हटलं की चला, युरोपियन लोकांनी आमच्या आता या देशामधून जायचं नाही, आम्ही हा मार्ग बंद करून टाकतो. आणि त्यामुळे नव्या मार्गांचा, नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक वाटू लागलं. आणि त्यामधूनच भौगोलिक शोधांचं एक नवं पर्व सुरू झालं. आता बघा,
15व्या शतकामध्ये इथं बघा, एक लक्षात घ्या मित्रांनो, 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. ओके, आता त्याच्यामध्ये वास्को द गामा होता. आता इथे बघा 1887मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोचला, पण भारतात काही पोचू शकला नाही. हा कुठं पोचला? आफ्रिकेमध्ये गेला पोचायला. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण जर दुसरा पाहिला, या ठिकाणी खाली जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल, एक मिनटं फक्त आपण व्यवस्थित चौकोन काढूया. इथे बघा, या ठिकाणी 1492मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला, म्हणजे याने अमेरिकेचा शोध लावला. बार्थोलोम्यू डायस याने आफ्रिकेचा शोध लावला. भारताचा शोध लावण्याच्या सगळे शोधामध्ये होते, कारण भारत देशाचा शोध लागणं खूप गरजेचं आहे, कारण भारतामधून मसाल्याचे पदार्थ आहे, हिरे, माणिक, मोती, सोनं यांची सगळी निर्यात होत होती. चांगल्या कापडी वस्तूंची निर्यात होत होती आणि खूप गरजेचं होतं भारताचा शोध लावणं यांना. परंतु एक पोचला आफ्रिकेच्या दक्षिण आफ्रिकेमध्ये पोचला, आणि दुसरा कुठं पोचला? एक पोचला आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, आणि दुसरा जो आहे ख्रिस्तोफस तो पोचला अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरती. ओके, आता 1498मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला त्यांनी केप ऑफ गुड होपला, आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन एकदाचा पोहोचला, म्हणजे 1498ला पोचला. ओके, यानंतर जगाच्या आराखड्यात दर्यावर्द्यांनी शोधलेले नवे सागरी मार्ग व प्रदेश दाखवा. आपण बघूयात जगाचा आराखडा नंतर. आता पुढे बघा, हा मुद्दा आपण आता या ठिकाणी बघूयात की युरोपातील वैचारिक क्रांती. बघा, प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. धर्मसुधारणा चळवळी झाल्या. यामुळे काय झालं की नवे बदल, नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवे विचार, नवी धोरणे, नव्या संकल्पना येऊ लागल्या, आणि त्यामुळे युरोपचा जो प्रवास जो आहे तो आधुनिक युगाकडे चालू झाला, आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. आणि याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी, परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले गेले. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळाली. म्हणजे ज्या अंधश्रद्धा होत्या, जुन्या परंपरा होत्या, रूढी होत्या, या सगळ्यांवरती पाणी टाकून माणसं पुढे जाऊ लागली. या सगळ्या गोष्टींमधून अज्ञानातून बाहेर पडली, अंधश्रद्धेतून बाहेर पडली, आणि नवीन एक वैचारिक क्रांती निर्माण झाली, आणि त्याच्यातून युरोपचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संशोधनाला या ठिकाणी चालना मिळालेली आहे. ओके, आता पुढे बघा, राजकीय क्षेत्र जी आपल्याला आहे की राजकीय क्षेत्रामध्ये नेमकी कुठल्या प्रकारची क्रांती झाली, तर आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यांतरे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. बघा, आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं, म्हणजे सुरुवातीचा टप्पा होता आधुनिकतेकडे युरोपीय लोक जे आहे वळत होते, आधुनिक कालखंडाकडे वळत होते. त्याचा जो सुरुवातीचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये अनेक राजकीय स्थित्यांतरे, राजकीय उलथापालथी, राजकीय घडामोडी घडून येत होत्या. आणि 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटना ज्या होत्या त्या घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. आता या काळामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, कुठल्या कुठल्या घटना घडल्या. या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. जिथं राजा महत्त्वाचा होता तिथं प्रजा महत्त्वाची झाली आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले या ठिकाणी 1689 नंतर. आता अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध ही खूप महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो. बघा, या ठिकाणी आता आपण बघूयात की युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर
अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. आता अमेरिकेवरती इंग्रजांनी सुद्धा राज्य केलं. बघा, इंग्रज एवढूसा छोटासा देश, ज्या देशाबद्दल लोकमान्य टिळक म्हणाले होते की इंग्रज एवढा छोटासा देश आहे, त्याच्यावर आपण सगळे भारतीय लोक थुंकलो तरी तो वाहून जाईल, एवढा छोटा देश आहे. आणि त्या देशाने जगावरती राज्य केलं. अमेरिकासुद्धा त्यामध्ये आहे की अमेरिकेवरती सुद्धा इंग्रजांनी राज्य केलं आहे. तर अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. म्हणजे इंग्लंड म्हणा किंवा इतर काही देशांनी, युरोपियन देशांनी आपल्या वसाहती कुठं स्थापन केल्या? अमेरिकेमध्ये स्थापन केल्या. आता या ज्या वसाहती स्थापन केल्या होत्या बरं का, तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. आणि इंग्लंडने, बघा पुढे, इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. किती? 13. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतींवर नाममात्र वर्चस्व होते. म्हणजे सुरुवातीला एक नाममात्र वर्चस्व, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीत स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहत विरोधी युद्ध पुकारले. म्हणजे वसाहतींच्या विरोधात युद्धच पुकारून टाकलं. आणि अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते. ओके, ही जी घटना आहे ही घटनाच अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते मित्रांनो. ओके, बघा त्याच्यावरती आपण चर्चा करू डिटेल्समध्ये. यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला एक नवा देश अस्तित्वात आला. म्हणजे यातून, म्हणजे अमेरिकेचे जे स्वातंत्र्य, जसं आपल्या देशामध्ये 1857चे स्वातंत्र्य युद्ध झाले, ते जर यशस्वी झालं असतं तर देश तेव्हा स्वतंत्र झाला असता. बघा, हे सैन्य संघटित झालं होतं आणि त्या सैन्याला प्रतिकार दिला अमेरिकेच्या सैन्याने आणि अमेरिकेचा विजय झाला. ओके, या अमेरिकन सैन्याचा वसाहतींचा जो विजय झाल्यामुळं ही घटना जी आहे ती अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. आणि यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा एक नवा देश, लोकशाही असलेला एक नवा देश निर्माण झाला. ओके, आता फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. बघा, फ्रेंच राज्यक्रांती का महत्त्वाची आहे बघून घेऊयात आपण. कारण 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने येथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. म्हणजे ही तर वेगळीच क्रांती होती. कारण राजेशाही होती, जशी आपल्या देशामध्ये बराच काळ राजेशाही होती, तशी तिथं फ्रेंचमध्ये सुद्धा राजेशाही होती. आणि अनियंत्रित राजेशाही आहे हे, आणि अन्यायकारक राजेशाही आहे, सरंजामशाही आहे, याच्या विरुद्ध बंड पुकारलं, याच्या विरुद्ध उठाव केला आणि एक प्रजासत्ताक, प्रजेचं सत्ता असलेली प्रजासत्ताक राज्य, प्रजासत्ताकाची स्थापना केली. आणि ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मूल्यांची देणगी दिली. ओके, पुढे बघा, जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्व आहे. आता यानंतर आली औद्योगिक क्रांती. ही सगळ्यात महत्त्वाची क्रांती आहे मित्रांनो, जगाच्या विकासाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. बघा, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमध्ये औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे बदल झाले मित्रांनो. बाष्पशक्तीवर चालणारे इंजिन आहेत, चालणारी जी यंत्र आहेत, त्याचा शोध लागला आणि त्यामुळे घरगुती जे छोटे छोटे उद्योगधंदे होते त्याची जागा जी आहे ती खूप मोठ्या मोठ्या अशा उद्योगधंद्यांनी, मोठ्या मोठ्या कारखान्यांनी घेतली. आगगाडीचा शोध लागला, आगबोटीसारखा शोध लागला. ही नवी साधने निर्माण झाली आणि यंत्रयुग अवतरलं होतं आणि यामुळे या क्रांतीला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. इंग्लंडमध्ये जर आपण पाहिलं तर या इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला
आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. बघा, औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमधून झाली, म्हणून इंग्लंडमध्ये खूप मोठ्या सुधारणा झाल्या. इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागला. त्यामुळे हा जगाचा कारखाना होता इंग्लंड, असं म्हटलं जायचं त्या काळामध्ये. यामधूनच भांडवलशाहीचा उदय झाला मित्रांनो. बघा, ही दुर्दैवाची घटना आहे खूप मोठी. भांडवलशाहीचा जो उदय झाला ही त्याच्यामुळे खूप अत्याचार आणि अन्याय होऊ लागले. ते कसं ते आता बघूयात. भांडवलशाहीचा उदय म्हणजे काय? नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. म्हणजे मध्ये पर्व बंद पडलं होतं, खोजकीचा मार्ग बंद झाल्यामुळे. त्यानंतर एक नवा सागरी मार्गाचा शोध लागल्यामुळे आशिया व आफ्रिका खंडाकडे जाण्याचा. त्यामुळे काय झालं, सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांची व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच काय झालं, भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. बघा, नेमका काय आहे की एकट्या व्यापाऱ्याला एवढा मोठा म्हणजे एका जहाजामधून सामान नेणं हे सोयीचं नव्हतं. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली. यातून भाग भांडवल असणाऱ्या काही कंपन्या, जशी ईस्ट इंडिया कंपनी होती, त्या कंपन्या सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये अनेक लोक एकत्र येऊन गुंतवणूक करत होते आणि याच्यातून भांडवलशाहीचा उदय झाला. बघा, या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार व उद्योगधंदे यामध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था उदयास आली होती. ओके, आता वसाहतवाद बघा म्हणजे काय नेमका. इथं जर आपण पाहिलं तर एखाद्या देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशावरील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. बघा, एका देशाने दुसऱ्या देशामध्ये जाणं आणि दुसऱ्या देशामध्ये जाणाऱ्या एका विशिष्ट भागामध्ये वस्ती निर्माण करणं. ओके, आता आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या आता ही वसाहत स्थापन करणे झालं. मग आता वसाहतवाद म्हणजे काय? वसाहत स्थापन म्हणजे काय? वसाहत स्थापन करणे म्हणजे काय? एका प्रदेशातील किंवा एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशामध्ये जायचं आणि त्या देशातल्या प्रदेशावरती आपली वस्ती स्थापन करायचं म्हणजे वसाहत स्थापन करणे. आता वसाहतवाद म्हणजे काय नेमकं, की आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने, म्हणजे जो देश आर्थिक आहे आणि लष्करीदृष्ट्या बलशाली आहे, अशा देशाने स्वतःच्या बलाच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपलंच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. म्हणजे आपली वस्ती स्थापन करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे. पण आपल्या स्वतःच्या बळाच्या जोरावरती तिथं जायचं, वसाहत स्थापन करायची आणि तिथं आपलंच वर्चस्व निर्माण करायचं, त्याला वसाहतवाद असं म्हणतात. आणि युरोपीय देशांच्या या वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवादाची जी आहे ती सुरुवात झाली किंवा साम्राज्यवाद उदयास आला. आता साम्राज्यवाद म्हणजे काय बघा, या ठिकाणी साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. म्हणजे सुरुवातीला जायचं एका देशाने, दुसऱ्या देशामध्ये वस्ती स्थापन करायची म्हणजे वसाहत स्थापन करायची, मग त्या बळावरती त्या वसाहतीवर आपलं वर्चस्व स्थापन करायचं आणि हळूहळू अशा अनेक वसाहती स्थापन करून संपूर्ण देशच आपल्या काबीज करायचा, यालाच साम्राज्यवाद म्हणतात साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली आणि या राष्ट्रांवरती अन्याय आणि अत्याचार खूप झाले. भारत म्हणा, चीन म्हणा, यांसारखी जी राष्ट्रं आहेत, ही सगळी राष्ट्रं युरोपियन राष्ट्रांच्या आधिपत्याखाली होती. ओके, साम्राज्यवादाला बळी पडली होती. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. आता आपण आपल्या देशाकडे वळूयात. या ठिकाणी बघा, भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये आटातटीची स्पर्धा होती की भारतात नेमकं कुणी साम्राज्य स्थापन करायचं, भारतात मक्तेदारी कुणी मिळवायची. आणि इसवी सन 1600मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहांगीर बहादूरशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केले
आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. म्हणजे भारताचा इंग्लंडशी व्यापार चालू करण्यासाठी इंग्रजांनी 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि सुरत येथे त्यांनी सगळ्यात पहिली आपली वखार स्थापन केली. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. रिकामी जागा किंवा इतर दृष्टिकोनातून यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यानंतर पुढचा मुद्दा फ्रेंच व इंग्रज संघर्ष. ओके, बघा, भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, कारण दोन्ही युरोपियन राज्य होते, दोन्ही युरोपियन देश होते आणि दोघांचा व्यापार भारताशी चालत होता. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाले. ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात एक प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. म्हणजे भारतात एकही प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. भारतामध्ये डचसुद्धा होते, पोर्तुगाल होते, परंतु ते गोव्यापुरतेच मर्यादित होते. आता पुढे बघा, बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. हा खूप भयंकर विषय मित्रांनो. बंगालमध्ये काय झालं की बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता आणि 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब होता. म्हणजे तिथला राजा होता असं म्हणायला काही हरकत नाही. ओके, हा बंगालचा नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत. कारण मुघलांकडून किंवा बादशहाकडून ज्या प्रकारची सवलत मिळाली होती त्या सवलतीचा खूप गैरवापर इंग्रज करत होते. आणि इंग्रजांनी नवाबाची जी परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीच्या भोवती एक तटबंदी उभारली आणि त्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली आणि या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. आणि रॉबर्ट क्लाईव्ह याने मुसद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले आणि 1757मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि तो तिथून पळून गेला. मित्रांनो, लक्षात घ्या, ही जी लढाई आहे, प्लासीची लढाई, ती इंग्रजांचं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती, परंतु कट कारस्थानाच्या आधारावरती जिंकले होते. कारण नवाबाचाच जो माणूस आहे, मीर जाफर सेनापती आहे, त्यालाच आम्हीच दाखवलं पैशाचं की बाबा आम्ही तुला नवाब बनवतो, की तू काय कर, तू आमच्या बाजूने ये. सिराज मध्येच युद्ध चालू झाल्यानंतर तू काय कर, मध्येच बाजूला निघून तू आमच्या बाजूने ये, म्हणजे सिराजुद्दौला हरेल आणि तो हरल्यानंतर त्याचा पराभव झाल्यावर आम्ही तुला नवाब बनवू. ओके, तर असं आम्हीच दाखवून ही लढाई झाली होती. त्यामुळे या लढाईला एवढं काही महत्त्व नाही, परंतु इंग्रजांच्या सामर्थ्य वाढीच्या दृष्टीने महत्त्व आहे. ओके, परंतु त्यांची जी ताकद आहे, लढण्याची ताकद आहे, युद्ध कौशल्य, याबाबत ही लढाई जास्त महत्त्वाची नव्हती. इंग्रजांच्या पाठिंब्याने बघा, इंग्रजांचा जो पाठिंबा मिळाला होता त्या इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. म्हणजे पुढे मीर जाफरने सुद्धा मीर जाफर जो आहे तो बंगालचा नवाब होता, बरं का, इंग्रजांच्या पाठिंब्यानेच झाला होता, मगाशी आपण बघितलं. परंतु पुढे मीर जाफरने सुद्धा विरोध केला इंग्रजांना आणि त्यामुळे त्याचा जावई जो आहे, मीर जाफरचा जावई मीर कासिम जो आहे, त्या मीर कासिमला नवाब बनवले. आता मीर कासिमने काय केलं, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. आता मीर कासिम जो आहे ना, तो खूप चांगला होता, त्याने खूप सुधारणा घडवून आणल्या होत्या आणि इंग्रजांच्या काही धोरणांना त्यांनी विरोध केला होता. ओके, त्यामुळे पुन्हा इंग्रजांनी काय केलं, त्या मीर कासिमला बाजूला काढलं. त्यांना वाटले की अरे आपला मीर जाफरच आपल्यासाठी बरा आहे, आपल्या फायद्यासाठी, व पुन्हा मीर जाफरला त्यांनी नवाबपद दिले. आता बंगालमधील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. आता यामध्ये बघा ना, यामध्ये मीर कासिम जो आहे तो त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण मीर कासिमने काय केलं, अयोध्येच्या नवाबाला गोळा केलं, मुघल बादशाहाला आणलं. ओके, आणि या तिघांनी मिळून एक युद्ध पुकारलं इंग्रजांविरुद्ध आणि 1664मध्ये बिहार येथे बक्सार येथे युद्ध झालं. त्यात इंग्रजांचा विजय झाला. मित्रांनो, हे युद्ध खूप महत्त्वाचं आहे इंग्रजांच्या दृष्टीने, कारण इंग्रजांचे युद्ध कौशल्य जे आहे ते या ठिकाणी इथे पणाला लागलं होतं आणि त्यांच्या युद्ध कौशल्याच्या आधारावरती ही लढाई जिंकली होती, ताकदीच्या आधारावरती, बळाच्या आधारावरती.
मागची जी प्लासीची लढाई आहे ती फितुरीच्या आधारावरती, परंतु ही बळाच्या आधारावर इंग्रजांनी लढाई जिंकली होती. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. ओके, आता यामध्ये पुढचा जो आहे मुद्दा तो आहे की इंग्रज म्हैसूर संघर्ष. ओके, हा काय नेमका संघर्ष आहे बघा. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. आता हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्ध लढा शर्तीने लढवला. अखेर 1799मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. हळूहळू बघा ना, बंगाल आहे, म्हैसूर आहे, हळूहळू इंग्रजांनी बऱ्याच प्रदेशांवरती आपलं राज्य स्थापन केलं होतं. ओके, आता पुढे बघा या ठिकाणी सिंधावर ताबा, म्हणजे सिंधावर सुद्धा त्यांनी ताबा निर्माण केला होता. सिंध प्रांतावर कशा प्रकारे, तर भारतात आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं की अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवलं. आणि अफगाणिस्तानाकडे जाणारा मार्ग सिंधमधून जात होता. त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केले. म्हणजे ही भूमिका जी आहे ना ती त्यांची साम्राज्यवादाची भूमिका आहे. दुसरा कुठला देश भारतामध्ये नाही आला पाहिजे, आपणच भारतावरती वर्चस्व निर्माण केलं पाहिजे, आपलं साम्राज्य भारतावरती असलं पाहिजे, ही भूमिका इंग्रजांची होती त्या काळामध्ये. म्हणून त्यांनी सिंधसुद्धा गिळंकृत केले. शीख सत्तेचा पाडाव बघा, शीख सत्तेचा पाडाव कसा झाला या ठिकाणी आपण समजून घेऊयात. 19व्या शतकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंग गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. बघा या ठिकाणी काय झालं, रणजित सिंहाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंग गादीवर आला आणि त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदार जे आहेत त्या सरदारांवरती तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधूनच इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. ओके, शीख सरदारांना फितूर केले आणि त्या फितुरीच्या मार्गातून बघा आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज असल्यामुळे त्यांनी इंग्रजांवरती हल्ला केला. बरं का, काही सरदारांना फितूर केलं आणि त्यानंतर काही सरदारांना असं वाटलं की इंग्रज पंजाबवरती आक्रमण करणार आहे असा समज झाला होता आणि त्यामुळे त्यांनी इंग्रजांवरती हल्ला केला आणि या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दिलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवलं. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता आणि मुलतानचा जो अधिकारी आहे मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केलं त्या काळामध्ये आणि हजारो शीख इंग्रज सैन्यांविरुद्ध युद्धामध्ये उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले आणि 1849मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची आणि प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा प्रभाव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील प्रकरणात करणार आहोत. पण अगोदर आपण स्वाध्यायाकडे पण बघून घेऊयात. आणि या प्रकरणाच्या खाली तुम्हाला आता ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल या प्रकरणावर, 8व्या प्रकरणावर, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली. ऑनलाईन टेस्ट आणि ऑनलाईन चाचणीसोबत तुम्ही या प्रकरणावर आधारित काही नोट्ससुद्धा पाहू शकता या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती. ओके, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जायचं आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. त्या रिकाम्या जागा, ही काही संकल्पना स्पष्ट करा, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खाली लिंकवरती मिळेल आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता. आता इथं बघा ना, रिकाम्या जागा काय आहे. पहिला प्रश्न काय आहे की इंग्रज 1453मध्ये इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले. कुठले? व्हेनिस, रोम, पॅरिस का कॉन्स्टंटिनोपल? तर उत्तर आहे कॉन्स्टंटिनोपल हे शहर जिंकून घेतले. ओके, दुसरा, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाला. कशामध्ये? इंग्लंडमध्ये. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला?
सिराजुद्दौलाने केला, नाही मीर कासिमने केलेला आहे आय थिंक. ओके, मीर कासिमने केला. तरी पण आपण बघूयात पुन्हा एकदा कोणी केला इंग्रजांच्या. ओके, बंगालचं नाव पुढे. मीर कासिम सिराजुद्दौला एकत्र आले. ठीक आहे, बघूयात आपण त्यानंतर. पण याची उत्तरं जी आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देतो. ओके, या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरंसुद्धा बघू शकता. आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट जो आहे त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली तुमच्यासोबत शेअर करतो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूयात. पुढच्या डिस्कशनमध्ये आपण पुढचं जे प्रकरण आहे ब्रिटिश सत्तेचे जे काही परिणाम आहे यावरती आपण चर्चा करूयात पुढच्या प्रकरणामध्ये. ओके, यस, तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ पाहिली त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.